कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा हे बघ, आपल्याला शोधायला गेलं पाहिजे। आपल्याला काय नाही झालं, तू एक काम कर, डॉक्टरांना बोलव पटकन। का दादा प्लीज, मला प्रश्न नको विचारू, डॉक्टरांना बोलून घे प्लीज। अरे मॅडम, अहो अरे मॅडम, चिंचुके, मला काही समजून सांगायची गरज नाहीये। आर्या, तुला तुला वाईट वाटणं साहजिक आहे, मला कळतंय या ठिकाणी तुला काही कळत नाहीये तुम्हाला। स्वप्नील सर, अल्लडपणामध्ये माणूस चुका करून जातो, पण म्हणून काय मी एवढी वाईट आहे की मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी इतर कोणाच्या तरी मृत्यूची वाट पाहिन? अहो मॅडम, ही सांगायची गरज नाही तुम्ही। अहो तुमच्या मनात सुद्धा येणार नाहीत अशा गोष्टी। हो आर्या, अगं कालपासून तू अपहरणाचा शोध घेतेस माझ्यासोबत, पाहिलं नाही का मी? प्लीज तू अर्जुनच्या बोलण्याचा त्रास नको करून घेऊ। स्वप्नील सर, एक मैत्रीण म्हणून अर्जुनला जेव्हा जेव्हा माझी गरज होती ना, तेव्हा तेव्हा मी त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती, त्याच्या कुटुंबाला आधार देत होती, आणि हे सगळं आहे ना मी माझं कर्तव्य म्हणून करत होती। पण आज अर्जुन जे मला बोलून गेला ना, ते माझ्या मनाला लागले। अहो अरे मॅडम, तुमचा जसा हेतू शुद्ध आहे ना, तसं साहेब पण लय निर्मळ मनाचे येतो। अहो विश्वास ठेवा माझ्यावर। अहो साहेब टेन्शनमुळे काय बाय बोलायला लागलेत। हो आर्या, अगं बघ ना, स्वतः आजारी असताना बेडवरून उठून अपहरणाला शोधायला जायचं म्हणतोय। याच्यावरून तरी तू समजून घे ना की काही समजून उमजून बोलण्याची त्याची मनस्थितीच नाहीये। अहो अपर्णा मॅडम गेल्यात, ह्या बोलण्याचा साहेबांना त्रास होत होता, म्हणून तर मी मगाशी बोलताना थांबवत होतो, पण शेवटी जी घडायला नको होतं तीच झाली। साहेब रागाच्या भरात तुम्हाला काय बाय बोलून बसले। चिंचुके, पोलीस म्हणून माझी ड्युटी मी चोख करेन, पण यापुढे अर्जुनच्या घरच्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही। आणि सॉरी सर, हे बघा, माझ्याने जेवढं सहकार्य करता येईल मी ते नक्कीच करेन। आर्या, अगं अर्जुन चुकलाय हे खरंय, पण तू नको एवढं तोडून बोलूस। वाटलं तर मी त्याच्या वतीनं तुझी माफी मागतो। नाही नाही सर, हे बघा, तुम्ही प्लीज हात जोडू नका। अशा अवघड परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनीच मिळून अर्जुनला समजून घ्यायला पाहिजे, हे कळतंय मला। आपण घेऊ अपर्णा मॅडमचा शोध। अहो अरे मॅडम, अहो तुमचं मन लय मोठं आहे। अहो साहेब बोलल्यात ते खरोखर चुकीचं बोलल्यात। अहो त्यांना कधी ना कधी त्यांची चूक कळत। चिंचुके, मला कसलीच अपेक्षा नाही, पण आता लवकरात लवकर अपर्णा मॅडम बद्दल काहीतरी ठोस कळायला हवं, एवढंच वाटतंय सर मला। मी आलो डॉक्टरांना बोलून। हळू हळू अर्जुन सर, अर्जुन सर तुम्ही अजून पूर्ण बरे नाही झाला। डॉक्टर मी ठीक आहे, हे काढा ना आता, जायचंय मला। अर्जुन सर, मला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, पण तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता जर काही केलं तर तुम्हाला त्यात धोकाही होऊ शकतो। डॉक्टर तुम्ही तुमचं काम केलं ना, प्लीज आता मला माझा निर्णय घेऊ द्या, प्लीज मला सोडा इथून लवकर। अहो आमचं काम तेव्हा होईल जेव्हा तुम्ही पूर्ण डिस्चार्ज होण्याच्या स्थितीमध्ये असाल। आय एम सॉरी, पण तुम्हाला आरामाची गरज आहे अर्जुन सर। डॉक्टर मला काहीच होणार नाही, ऐका माझं प्लीज। आणि झालं तर अर्जुन सर, एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे, मी तुम्हाला योग्य उपचार देऊनच इथून पाठवेन। डॉक्टर इथं थांबून मला काय आराम पडणार नाही, आणि एकदा काही 100 वेळा जरी चक्कर आली ना तरी मला माझ्या बायकोला शोधायला गेलं पाहिजे डॉक्टर। अर्जुन सर अहो, हे बघा डॉक्टर, मी माझ्या मुलाला अमोलला शब्द दिला होता की मी आप्पीला त्याला भेटवेल म्हणून। आता त्याची आई सोबत नसताना मी घरी कसं जाऊ, त्याच्या समोर कसं जाऊ? डॉक्टर मला आप्पीला आणि अमोलला भेटवलं पाहिजे, प्लीज मला इथून जाऊ द्या प्लीज। मी रिक्वेस्ट करतो, पाया पडतो, दादा सांग ना त्यांना मला जाऊ द्या इथून प्लीज। अर्जुन, तुम्ही यांचे कोण? मी मोठा भाऊ आहे याचा, मी पण कंटाळलो याला समजावून। सर आता हे थोडक्यात सावरले, पण यांनी आता पुन्हा जर तेच केलं तर यांना मेजर त्रास होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, जे काय असेल ते बघून घेतो। अहो पण असं नाही जाऊ शकत तुम्ही। डॉक्टर तुमचं काम आहे ना उपचार देणं, तुम्ही दिलेत, आता माझा मला निर्णय घेऊ द्या प्लीज। ठीक आहे, तुम्ही जा, पण परत काही झालं तर त्याची जबाबदारी आमची नसेल। काय हरकत? अर्जुन अरे दादा, मला आत्ता आप्पीला शोधणं जास्त महत्वाचं आहे, आणि आप्पी असताना मला काय नाही होणार। तुम्ही प्लीज माझी काळजी करणं थांबवा प्लीज। ठीक आहे, 1 मिनिट। अर्जुन, तुला काही नाही तरी गोळ्या घ्याव्या लागतील। हा डॉक्टर, इमर्जन्सीसाठी काही गोळ्या लिहून द्या, बाकीची काळजी घेतो आम्ही। ठीक आहे। अर्जुन, अर्जुन अरे हो, मी ठीक आहे, मी ठीक आहे, मी ठीक आहे।
दादा आता आपल्याला केलं पाहिजे, आपल्याला शोधलं पाहिजे ना. आपली कुठे आहे, कशी आहे, काय माहित नाही ना, कशा कंडिशन मध्ये आहे. आपण जाऊ लगेच. हो जाऊया, थांब थांब तू ऐक ना, चल ना, जाऊ ना आता आपण. बस बस जरा. अरे दादा पण बस आपण बस जाऊया आपण बस. हे बघ, मी तुझा मोठा भाऊ आहे. मी तुला चुकीचं सांगेन का काही या ठिकाणी? नाही, बोल ना दादा, बोल. हे बघ, नीट लक्षात घे, अमोल लहान आहे, त्याची गोष्ट वेगळी आहे. पण तुला आता मान्य करावं लागेल की अपर्णा या अपघातातून वाचणं अशक्य आहे. दादा अरे, आप्पीचं मरण असं वाऱ्यावर कसं सोडून देऊ मी? तिचं काहीच सापडलेलं नाही. तीच तर काळजीची गोष्ट आहे ना अर्जुन. अपर्णा तिथं सापडलेली नाहीये आणि अपघात झाल्यापासून तिला कोणी बघितलं पण नाही तिकडे. अर्जुन, समजून घे, अपर्णा आता आपल्यात नाहीये. आणि तू तिकडे जाऊन काय करणार? तिथंच शोधणार ना जिथं आम्ही शोधत होतो, त्याच गावाच्या आजूबाजूला शोधणार ना. अरे इतका वेळ आम्ही शोध घेतला. अर्जुन, तुझ्या हाताला काहीच नाही लागणार. दादा अर्जुन, तुझी अवस्था कळतीये मला. पण हे बघ, अपर्णा जर कुठं असती तर तिनं पण आपल्याला कॉन्टॅक्ट केला असता ना. पण केलं का तिनं? केलं नाही ना. म्हणजे ती नाहीये है ना. बापू, मामांजी, अमोल, काय काय झालं अमोलला रुपाली? हो त्याने स्वतःला कोंडून घेतलंय खोलीत आणि तो काही बोलणं पण झालाय. विनायकराव, हा चल बघूया. हा चल चल चल. अमोल, 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 छोटे सरकार, अमोल बाळा, अरे तुझी मा नक्की माघारी येईल. तू दार उघड की. अमोल बाळा, तू मामाचं ऐकणार नाही का? अरे दीपक, किती वेळ झाले मी त्याला आवाज देऊन देऊन थकले, काहीच बोलणं झालाय तो. अहो छोटे सरकार, उघडा ना हो दरवाजा. हे बघा, आधीच आम्हाला हे सगळं सहन होत नाहीये, त्यात तुम्ही असे वागलात तर आम्हाला अजून जास्त टेन्शन येईल. अर्जाची एक तर मनस्थिती ठीक नाही आणि माझ्या मनात नको ती यायला लागले. अहो काय झालं तर आपण अर्जाला काय तोंड दाखवणार? अहो नाही काय होत. म्हणजे बाबा, अहो काय बोलताय तुम्ही? असं काय नाही होणार. अरे मग तो काहीच का बोलणं झालाय? बाई, आता मला तर खूप भीती वाटतेय. दीपक, तुला दरवाजा तोड. अरे अर्ध्या तासाच्या वर वेळ होऊन गेलं, काहीच बोलला नाही. दरवाजा तोडूया. मामा नुसते जा इथून. अमोल, अमोल बाळा, तुला कुणीच काय बोलणार नाही. तू बाहेर ये बरं. मामा तुम्ही सगळे मला बोलताय की माझी माँ गेली. अरे बाळा, असं कोण म्हणतंय? तू नको काळजी करू, तू ये बाहेर. अरे मा येईल माघारी तुझी. बापू, मला माहितीये की माँ नक्की माघारी येईल, पण आता माँ बाबा येऊस तर मी कुणाशीच काहीच बोलणार नाही. अमोल, ए बाळा, प्लीज जा ना तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.